जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आत्ता आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामधील सज्जनगड पाहायला। हे किल्ल्याच्या पायथ्यापाशी आहोत आपण आणि इथे पार्किंग आहे त्याचं। इथे 4 व्हीलर 2 व्हीलर आपण पार्किंग करू शकतो आणि ह्या पायऱ्यांनी आपण वरती गडाकडे जातो। रामदास स्वामींनी 11 जे मारुती आहेत त्यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या इथे स्थापन केलेल्या आहेत, तर त्या आपण पाहूयात। ही प्रथम मूर्ती आहे शहापूर मारुती। तर अशाच प्रकारच्या आपण पुढच्याही 10 मूर्त्या पाहूयात। हे 2 नंबरचा मसूर मारुती, हा इथे 3 नंबरचा चाफळदास मारुती, हा 4 नंबरचा माझगाव मारुती, हा शिंगणवाडीचा खडीचा मारुती, हा 6वा उमरज मारुती, हा 7वा चाफळ प्रताप मारुती, हा 8वा बहे बोरगाव मारुती, त्यानंतर आपल्याला इथे एक गाईचे आणि मारुतीचे छोटे मंदिरं पाहायला मिळतात 2। या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजाने 11व्या शतकामध्ये केली असं म्हणतात। सज्जनगडाला अनेक वेगवेगळी नावं आहेत। आश्वालय ऋषींचे इथे वास्तव्य होते म्हणून याला आश्वालयगड असंही म्हणतात। अस्वलांची इथं वस्ती होती म्हणून याला अस्वलगड सुद्धा म्हणतात। नवर सतारा असंही याचं नाव आहे। तसेच समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे याला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला असंही म्हणतात। इथे या साईडला आपल्याला एक पायवाट जाताना दिसते, तर त्या साईडला काय ते पहिलं आपण जाऊन पाहूयात। हे पहा, आपण आलो या साईडला आणि इथं आता आपल्याला काही पायऱ्या लागलेल्या आहेत ज्या पुरातन आहेत। तिथं जे बाबा बसले होते ना तप करायला, त्यांनी सांगितलं की ह्या साईडला एक गुहा आहे, जी गुहा डायरेक्ट पाटणमध्ये निघते। पाटणमध्ये एक डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये एका स्वामींची समाधी आहे, तर डायरेक्ट तिथं ही गुहा निघते। म्हणजे इथून खूप बऱ्याच किलोमीटर अंतरावरती ती गुहा निघते। त्या साईडने आलो आपण, तर जाऊन बघूयात आपण ती गुहा कसली आहे, काय आहे नेमकं। चला आलो आहे आपण आतमध्ये गुहेमध्ये। दत्ताभाऊ आहेत आपल्या पुढं आणि आतमध्ये वटवाघूळ आहेत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळं आता पुढं जायचं का नाही विचार करते ते दत्ताभाऊ। आणि थोडंसं पाण्याचा सुद्धा आवाज येतो ते म्हणतात, तर बहुतेक पुढे पाणी आहे। तर चला जाऊन तर पाहूयात पुढं नक्की काय आहे ते। त्या साधू बाबांनी आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आतमध्ये गुहेत जासाल तर थोडंसं विचार करून आतमध्ये जावा, कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारची जनावरं आहेत, सापसुद्धा आहेत असं ते आम्हाला म्हणत होते। तर पाहूयात, थोडंसं आपलं काळजी घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात आपण।
इथून पुढची गुहा पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे, आपण काय खाली उतरू शकत नाही असं सो आपण रिटर्न फिरतो आहे. इथं आपल्याला एक पायवाट दिसली होती त्या गुहेपासून, म्हणून आपण ह्या साईडला आलो. म्हटलं मागच्या साईडला काय आहे का पाहूयात, परंतु ह्या मागच्या साईडला काही नाही आहे. हे बघा, हे पूर्ण पडायला आलेलं आहे. तर आपण जाऊयात आता त्या महादरवाजापाशी जाऊयात, तिथं काय ते पाहूयात. हे बॅक साईडला होतो आपण, आणि याच्या साईडला बरोबर हा इकडे आपल्याला उरमुडे डॅम दिसतो. हे बघा, हा समोर उरमुडे डॅम आहे, आणि हा पलीकडचा त्याच्या समोर जो डोंगर दिसतोय ना, तो आहे कास पठार. पलीकडचा हे कास पठार आहे. हा 9 नंबरचा मनपाडा आहे मारुती, आणि इकडं समोर जायचं त्याला महादरवाजाकडे. त्याच्याच पुढे हा 10 नंबरचा पारगाव मारुती, आणि इकडे आपल्याला पुढे महादरवाजा लागेल. हा शेवटचा 11 नंबरचा शिराळे मारुती. हा प्रथम दरवाजा लागला आपल्याला. याला श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे म्हणतात. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा 2 नंबरचा दरवाजा लागला. याला श्री समर्थ महाद्वार असेही म्हणतात. हे वरती पहा, हे कसं आहे, किती छान कोरीव काम आहे बघा वरती. या दुसऱ्या दरवाजाचं थोडंसं पुढं आलो ना आपण, तर याच्या इकडं ह्या उजव्या साईडला आहे ना, इथं एक फारसी भाषेमध्ये एक लेख लिहिलेला आहे. हे बघा, हा तिथून वरती आलो ना आपण, तर इकडं डाव्या बाजूला आपल्याला एक मोठासा तलाव पाहायला मिळतं. हे पण जुनं तलाव आहे बरंचसं. त्या तलाव शेजारीच आपल्याला इथं एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतोय बघा. हे पण तिकडे खाली आपण आपल्या गाड्या पार्क केल्यात. हे डाव्या साईडला आलो आहे आपण, आणि ह्या डाव्या साईडला आपल्याला ह्या बुरुजावरती अंगलाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांना रामाची मूर्ती व ही अंगलाईची मूर्ती सापडली होती, आणि त्याची इथे स्थापना रामदासांनी केलेली आहे.
हे किल्ल्याच्या डाव्या साईडने चाललो आहे आपण आणि इथे आपल्याला एक तलाव पाहायला भेटतं आहे. त्यामध्ये आपली छोटीशी विहीर केलेली आहे. हे गडाच्या आपण पश्चिम टोकावरती आलो आहे आणि या साईडला आपल्याला एक मारुतीरायाचं मंदिर पाहायला मिळालं आहे आणि त्याला धाब्याचा मारुती असंही म्हणतात त्याला. हे पाहतो आपण पश्चिमेला धाब्याचा मारुती पाहिला आताच आणि बरोबर त्याच्या थोडंसं पुढं चालतो ना तिथं आपल्याला ब्रह्मपिसा म्हणून हे छोटंसं शेंदूर फासलेलं मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वामींच्या समाधीजवळ आलो आपण. ती लांब आहे आपल्यापासून थोडीशी, पण त्याच साईडला आपल्याला इथे बघा काही शिल्प आणि महादेवाची पिंड वगैरे पाहायला मिळते इथं. छान सुंदर कोरीव अशी शिल्प आहे ती. आणि हे पहा देवी देवतांच्या मूर्त्या आहेत काही आणि काही विरळ पण आहेत आणि काही शिल्प आहेत. आणि बरोबर त्याच्या समोर हा खूप मोठा पाण्याचा तलाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि याच्याच पलीकडे या उजव्या साईडला हा जो रोड जातो इकडं स्वामींचं ते मठ आणि मंदिर समाधी आहे. आलो आपण मंदिरापाशी. हे समोरचं तेच मंदिर आहे. या मंदिरामध्ये आतमध्ये राम लक्ष्मण आणि पंचधातूची मूर्ती आहे आणि स्वामींची सुद्धा धातूची मूर्ती आहे आतमध्ये आणि त्यांची समाधी आहे आतमध्ये. इथं खाली आता आपल्याला समर्थ रामदासांची समाधी पाहायला मिळेल. काही कारणांमुळे आपल्याला आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करून दिलं गेलं नाही. संभाजी महाराजांच्या सांगण्यावरनं हे भुयाराचे स्मारक व राम मंदिर उभं केलं असं म्हणतात.
हे मंदिराच्या समोरच आपल्याला एक छोटंसं तळ पाहायला मिळेल. ज्या दरवाजाने आपण आतमध्ये आलो ना त्या साईडला आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.